गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण खूप जास्त लेट झालेले आहे. 10 वाजायला आले जवळपास, 9:15 झालेत आणि आताच गाडी काढलं एक पंचर पण होता त्यामध्ये. काय माहिती भाई काय झालंय, काय लागलंय माझ्या मागे. पंचर, ABS प्लस काय सिम्बॉल दाखवतात ते, उंदर वायर खातात ते. तर बघूया आता. पहिली ट्रिप घेतली आहे अंबरनाथ साईडची. आता 4 मिनिटं दाखवत आहे. आताच निघालो घरातून आणि लगेच ट्रिप लागली ओलामध्ये. तर आता जाऊया आणि त्यांना पिकअप करूया. आणि आज लोकलच काम करणार आहे, कारण का आता 10 वाजता गाडी काढली, बाहेर जाणार तर जाता 2-2.5 तास वाढणार. कारण का पूर्ण जाम असणार, शिळभाडा जाम असणार. इकडनं गेलो मुंब्रा जाम असणार, तिकडनं गेलो भिवंडी जाम असणार. त्यापेक्षा लोकलमध्ये पण चांगलं काम होतं, तर लोकलच काम करूया. बघूया आज लोकलमध्ये किती काम होतंय, कारण का लोकल पण कामं केली पाहिजेत. कारण का बाहेर खूप ट्रॅफिक असतं आणि त्या ट्रॅफिकमध्ये अर्धा CNG आणि अर्धा वेळ असाच निघून जातो. तर बघूया लोकल पण काम करून. तर मित्रांनो बघा, पहिलीच ट्रिप आपल्याला भेटलेली 11 मिनिटांची. हे बघा, कल्याणवरून शांतीनगर, म्हणजे फक्त एक ब्रिज क्रॉस करूनच जायचं होतं. 11 मिनिटांची ट्रिप होती. हे बघा किती होती, 3.5 किलोमीटर 11 मिनिटांची. आणि पैसे बघा. पण कधी कधी लोकलचा पण फायदा होतो. बघूया आज आपण लोकलच काम करणार आहे. तर परत ईस्टलाच जाणार आहे मी, कारण का इकडनं तर ट्रिप भेटणार नाही. जरी भेटली तरी खूप आतमध्ये असणार. तर मी ईस्टलाच जाणार, ईस्टवरूनच ट्रिप घेणार. तर बघूया आता कोणती ट्रिप भेटते. आणि आता उबर पण चालू करतोय, फक्त ओलाच मारत होतो, आता उबर पण चालू करतोय. तरी बघा मित्रांनो, अजून एक आपली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. ट्रिप बघा किती, 7 किलोमीटरची होती, 7.5 किलोमीटरची. 29 मिनिटं लागली आणि फेअर बघा किती चांगला होता. तर मित्रांनो लोकलमध्ये पण चांगलं काम होतंय. CBD बेलापूर बघा, टाइम बघा 72 मिनिट्स, म्हणजे 1 तास 12 मिनिटं आणि 550 रुपये. मग हे अर्ध्या तासात 450 रुपये कमवलेले काय वाईट आहे. त्यापेक्षा आज लोकलमध्येच काम करणार आहे. आणि मित्रांनो मला वाटत नाही आज जास्त काम होईल, कारण काही बघा आपली ABS ची लाईट परत आलेली आहे. तर ह्याच्यासाठी मला शोरूमला जावंच लागेल आज, कारण का ते गाडी चालवताना सारखं समोर बघत राहिलो ना, ते गाडी चालवायची इच्छा नाही होत. तर बघू दुपारी 2 नंतर जाईन शोरूमला, सर्व्हिस सेंटरला. तिकडनं ते फिक्स करूनच घेईल. तर बघूया आता नेक्स्ट ट्रिप आपल्याला कोणती लागते. तर मित्रांनो डोंबिवलीवरून आपल्याला टिटवाळ्याची बुकिंग लागली होती मिनीमध्ये. तर टिटवाळ्याची बुकिंग पण आता कंप्लीट झाली. आता आपल्याला परत एक विठ्ठलवाडीची बुकिंग लागलेली. आता विठ्ठलवाडीची बुकिंग चालू आहे पिकअप करायला. पिकअपला 5 मिनिटं दाखवत आहेत, ते थांबायला रेडी आहेत. आता बघूया, त्यांना पिकअप करूया, जाऊया विठ्ठलवाडीला आणि मग त्यानंतर मला वाटतं शोरूमला जातो, काहीतरी खातो. आणि चला तर आलेलं आहे टिटवाळा मंदिर आहे बघा. टिटवाळा मंदिराजवळच आहे बरोबर. मी जातो त्यांना पिकअप करायला. तर मित्रांनो कल्याणवरून बदलापूरला आलो होतो, नाश्ता केला आणि इकडे आलो बदलापूरला. आता बदलापूरला ड्रॉप सोडलेला आहे. आता इकडनं परत कल्याणचा ड्रॉप लागलाय. त्यांना पिकअप करतो आणि मग कल्याणला ड्रॉप करतो आणि मग 5 चान्स घरी जाईन. आणि ABSचा सिम्बॉल गेलाच नाही. ते मित्राला कॉल केला होता मी, तर तो आज होता वर्किंग, पण हाफ डे होता. मग उद्या सकाळी बोलवले 10 वाजता. तर मग आता उद्या पण खाडाच आहे किंवा हाफ डेच आहे उद्या पण. हे असेच धंदे आहेत. एक सिम्बॉलमुळे आता ते कसला सिम्बॉल ते पण कळत नाही, उद्या गेल्यावरच कळेल. तरी मी विचारलं काय प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्याबद्दल चेक केल्यावरच कळेल. बघूया आता कसला सिम्बॉल आहे काय बाबा. अजून किती खर्च बाकी राहिलाय. तसं सर्व्हिसिंग पण बाकीच आहे, माझ्या गाडीची सर्व्हिसिंग पण करायची आहे. नेक्स्ट टू नेक्स्ट वीक करेल मी, नाहीतर मग EMI ला पैसे नाही उरणार सर्व्हिसिंग केली तर. ठीक आहे बघूया आता, उद्या गेल्यावर कळेल ABSचं काय. त्यांना पिकअप करूया आणि कल्याणला सोडूया आणि मग तसंच घरी जाऊया. बघूया आता किती वेळ अजून आपल्याला घरी जायला. इकडून कल्याण 1 तास तरी असणारच. चला तर भेटूया आता कल्याणला. तर मित्रांनो वेळ झाली बरोबर 4:40 आणि आपण केलंय लॉग ऑफ. आणि लॉग इन पण बरोबर 9:40लाच केलं होतं. आणि आता झालेले 4:40, म्हणजे बरोबर 7 तास. 7 तासात बघूया आपलं किती काम झालंय. तर मित्रांनो 7 तासात 1 मिनिट लोडिंग होतंय. तर आज 7च तास गाडी चालवली आणि आज लोकलच काम केलं. त्यात पण 1-1.5 तास असंच वाया गेला आहे. म्हणजे जवळपास 2200 रुपयाचं काम झालं आपलं 7 तासात आणि फक्त लोकल. म्हणजे ठीक आहे तरी पण
चांगली अर्निंग झाली आणि चांगलं काम झालंय. आणि 1-1.5 तास मी असाच वाया घालवला त्या ABS सिम्बॉलमुळे. तर हा नसता तर मला वाटतं 2500 पर्यंत तरी झालं असतं. आणि आज फक्त ओलामध्येच काम केलं, उबरमध्ये केलं नाही. कारण का परत ते मग 211-212 रुपयाचं ते रिचार्ज मारा आणि मग ते मारत बसा आणि मग ते आपल्या इन्कम मधून मायनस होतील. मग त्यापेक्षा बोललो ओला चालू आहे तर ओलाच करूया. मग बोललो ओला चालू आहे तर ओलाच करूया. उबरचा नाही रिचार्ज केलं आणि वर्थ पण नव्हतं काय करून, कारण का लोकलच काम करणार होतो. प्लस मला शोरूमला पण जायचं होतं, कारण का माहिती नव्हतं तिकडं किती वेळ जाईल. पण बॅड लक होतं, आज पण मला बोलवलं नाही. आता उद्या मला सकाळी 10 वाजता बोलवलेलं आहे, तर सकाळी 10 वाजता जावं लागणार आहे. उद्या पण मी उबरचा रिचार्ज नाही करणार आहे. केलं तर ओलामध्येच काम करेल, नाही तर मग ते पण नाही करणार. उद्या मला वाटतं एक वीक ऑफच होऊन जाईल, कारण का 10 वाजता जाईल गाडी, मला भेटता 12 तर कसे पण वाजतील. 12 नंतर काम केलं तर करेल, नाही तर मग घरी कारण का काम करायची इच्छा नाही होत एकदा सकाळची वेळ निघून गेली तर. आणि किती काम होणार आहे त्यामध्ये पण. तर बघूया आता उद्याचं काय आहे ते नियोजन. आजचं तर झालेलं आहे आपलं टार्गेट, म्हणजे टार्गेट तर नाही झाले तरी पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे लोकल एरियामध्ये. तर भेटूया आता उद्या मित्रांनो.